डोसा म्हटलं ना सगळ्यांचाच आवडता. चला तर आज आपण हॉटेलमध्ये बनतो तसा डोसा बनवूया. 1 किलो तांदूळ घेतलेत, पाव किलो उडदाची डाळ घेतली. 12 तास भिजायला घालायची. तांदूळ डाळ सकाळची भिजायला घालायची. संध्याकाळपर्यंत भिजून होते. चांगली भिजते. रात्रीचं वाटून ठेवायची. चांगली बारीक वाटून घ्यायची. अशी वाटून घेतलेली आहे. रात्रभर तशीच ठेवायची. रात्रभर वाटून ठेवल्यामुळं अशी चांगली भिजून झालेली आहे. तांदूळ डाळ रात्रीचं 12 तास भिजत ठेवले वाटून, त्यामुळं चांगलं भिजून झालेले आहे डोस्यासाठी. चवीनुसार मीठ टाकून घेतले. चांगले मिक्स करून घ्यायचं. इडलीला थोडं घट्ट लागतं, डोस्यासाठी जरा पातळ लागतं. डोश्याबरोबर बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी तयार झालेली. आता डोसे काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकून तवा पुसून घेतलेलं आहे. तर डोसे काढून घेऊया. तवा गरम झाल्यावरती गॅस बारीकच ठेवायचा. झाकण ठेवून थोड्या वेळ झाकण ठेवायचं. ते छानपैकी कुरकुरीत असे डोसे तयार होतात. डोश्यासाठी तांदूळ घेताना कंप्लीट 1 किलो तांदूळ घ्यायचं, त्याला पाव किलो उडदाची डाळ टाकायची. त्यांनी डोसे एकदम खायला चविष्ट लागतात. हॉटेलपेक्षा भारी डोसे तयार होतात. एकदम पातळ असे कुरकुरीत. तुम्हाला डोसे जर खायचे असले तर डोश्यांसाठी तांदूळ घेताना एकदम सुट्टा भात होत असेल ते तांदूळ घ्यायचे. 1 किलो तांदळाला पाव किलो उडदाची डाळ घालायची. 1 किलो तांदळाला 1 वाटी शिजलेला भात बारीक करून टाकायचा. त्यांनी डोसे एकदम कुरकुरीत आणि मोडती नाहीत. एकदम परफेक्ट असा डोसा तयार होतो. जरूर करून बघा. जरूर कमेंटमध्ये कळवा.